आता इथे आपण SY पर्यावरण अभ्यास या पुस्तकातून पर्यावरण संकल्पना हा जो पहिला लेसन आहे याच्यामध्ये आपण उत्तर त्याचे बघणार आहोत, म्हणजे टॉपिक्स बोलणार आहोत. आता टॉपिक्स आहे SYBA पर्यावरण म्हणजे काय. तर हा टॉपिक सुद्धा मोठा आहे, याच्यावर आपला मोठा व्हिडिओ होईल, पण याच्यातून आपल्याला आपल्या मनाने व्यवस्थित परीक्षेच्या वेळेस उत्तरं लिहिता येतील मुद्देसूद. तर चला मग आपण आता या टॉपिकवरती बोलूया. पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरणामध्ये संकल्पना. पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापक सर्वसमावेशक असल्याने क्लिष्टही आहे. सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की सजीवाची निर्मिती, वाढ व नाश या नैसर्गिक क्रियासाठी सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकाची गरज असते. या सर्व घटकाच्या एकत्रित स्थितीला पर्यावरण असे म्हणतात. सभोवतालची परिस्थिती अनेक घटकापासून बनलेली असते व हे सर्व घटक सातत्याने एकमेकावर परिणाम करीत असतात. या सर्व घटकाचा अभ्यास केला असता आपल्या असे लक्षात येते हे घटक दोन प्रकारचे आहेत, एक सजीव व दुसरा निर्जीव. काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. या सर्व घटकाचा परस्पराशी संबंध येतो व त्यातूनच एकत्रित स्थिती निर्माण होऊन पर्यावरण तयार होते. पर्यावरण हे स्थळ व काळाप्रमाणे बदलत जाते व म्हणूनच पर्यावरणीय स्थिती याला स्थल कालसापेक्ष असे म्हटले जाते. पर्यावरणीय स्थिती याला काय म्हटले जाते, स्थल कालसापेक्ष असे म्हटले जाते. उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्यावरील व हिमालयातील पर्यावरणीय स्थितीत फार मोठा फरक दिसून येतो, किंवा हिमयुगात जेव्हा पृथ्वीवरच्या तापमानात घट झाली तेव्हा त्या ठिकाणी असलेले प्राणी, वनस्पती, वातावरण वेगळे होते व बऱ्याच प्रमाणात ह्या कमी तापमानामुळे डायनोसॉर सारख्या सजीवाचा नाश झालेला आढळतो. अतिशीत तापमानात टिकून राहतील असे सजीव शिल्लक राहिले. त्यानंतर तापमानात वाढ झाली व यात हिमयुगातील सजीवाचा नाश होऊन ते सजीव उष्ण तापमानात राहू शकतात, तेच फक्त टिकून राहिले. एकाच काळात भिन्न भिन्न प्रदेशात भिन्न भिन्न प्रकारचे पर्यावरण आढळून येते. पर्यावरण जीवसापेक्ष असते, कारण एका पर्यावरणातील सजीवांना दुसऱ्या पर्यावरणात पोषक परिस्थिती नसते. उदाहरणार्थ पाण्याबाहेर काढलेला मासा तडफडून मरतो, तर इतर स्थलचर प्राणी पाण्यातील कमी प्रमाणात असलेल्या व श्वसनास निरुपयोगी असलेल्या विद्राव्य प्राणवायूमुळे मृत्यू पावतात. थोडक्यात प्रत्येक पर्यावरणाचा स्वतःचा असा एक समतोल असतो. सर्व ठिकाणी असलेल्या पर्यावरणाचा एकत्रित असा पृथ्वीवरील पर्यावरणाचा नाजूक समतोल निर्माण झालेला आहे. परंतु मानवाच्या अति हव्यासापायी त्याने त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाचा अविचारी व अविवेकी वापर करून हा नैसर्गिक समतोल बिघडवला आहे. आज मानवाच्याच नव्हे तर सर्व पृथ्वीच्याच अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. म्हणूनच पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून हा समतोल पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच्यात दुसरा टॉपिक आहे पर्यावरण शास्त्रज्ञ स्वरूप व व्यक्ती. स्वरूप व व्यक्ती. मानव आणि सजीवाच्या सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास निरीक्षणे फार पूर्वीपासून आजतागायत चालू आहेत. ख्रिस्तपूर्व काळात स्ट्रॅबो, टॉलेमी, एरिस्टॉटल, हेक्टियस, हिरोडोटस यांनी मानव आणि भोवतालच्या स्थिती याविषयी निरीक्षणे लिहून ठेवली होती. तथापि पर्यावरण एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय म्हणून 1950 नंतर प्रस्तुत झाले. याच कालावधीनंतर शास्त्रज्ञ, अभ्यासक, प्रशासक, तंत्रज्ञ, राज्यकर्ते, नियोजक यांना औद्योगिक क्रांतीचे पर्यावरणातील मानवी पडसाद दिसू लागले. प्रदूषणाचे प्रमाण हळूहळू लक्षात येऊ लागले व तिथूनच थेट 1972 मध्ये 5 जून रोजी स्टॉकहोम, स्वीडन ह्या शहरात पर्यावरण विषयक समस्येचा उहापोह करण्यात आला. 5 जून हा दिवस तेव्हापासून दरवर्षी पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आधुनिक काळात पर्यावरण व मानवी समाजाचा अभ्यास हे पर्यावरण विज्ञानाचे एक मूलभूत अंग मानले जाऊ लागले. पर्यावरणाची व्याख्या. 1. शास्त्रज्ञांनी पर्यावरणाच्या व्याख्या केल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या व्याख्या पुढे दिलेल्या आहेत.
पर्यावरणशास्त्र म्हणजे विविध परिसंस्था प्रणालीच्या परस्पर संबंधातील संतुलक तत्वाचा शास्त्रीय अभ्यास होय. ख. पर्यावरणातील सर्व सजीव व निर्जीव घटकाचे संवर्धन व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीचा अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. ग. पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन आणि मानवी जीवनाचा पर्यावरणावर पडणारा प्रभाव याचा अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. घ. कोणत्याही प्रदेशातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकाचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र. या सर्व व्याख्या वाचल्यावर आपण असे म्हणू शकतो की पर्यावरण म्हणजे मानव राहत असलेल्या ठिकाणच्या सभोवतालची परिस्थिती. तिचा उपयोग मानव स्वतःच्या विकासासाठी करतो. या सर्व परिस्थितीचा व त्यातील प्रक्रियाचा प्रभाव त्याच्या उद्योजकतेवर होतो. तसेच मानवाच्या उद्योजकतेचा परिणाम त्याच्या परिस्थिती म्हणजेच पर्यावरणावर होतो. 2. गतिमानशास्त्र. पर्यावरणात अनेक घटक आहेत व या सर्व घटकांचा अभ्यास स्वतंत्रपणे अनेक विषयामधून केला जातो. त्यामुळे पर्यावरणशास्त्राची व्याप्ती खूप वाढली आहे. तसेच हे शास्त्र आंतरविद्या शाखीय असल्याने अतिशय गतिमान व सतत प्रगमनशील शास्त्र आहे. पर्यावरणाच्या विविध स्तरातील अवमूल्यनास सर्वस्वी मानवी समाजच जबाबदार असल्याने समाजशास्त्र आणि पर्यावरणाचा अभ्यास याचे अतूट नाते आहे. पृथ्वीवर विविध मानवी समूहांनी काळाच्या प्रवाहात संपदाचे शोषण केले. अतिवापर, लोभीपणा, हलगर्जीपणामुळे मानवी समाजाचे परीक्षण पर्यावरणाच्या संदर्भात प्रक्रियेचा फार जवळचा संबंध आहे. इथे आपला पर्यावरण म्हणजे काय ह्या विषयीचा टॉपिक संपतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊया.